माझं नाव निलकंठ गायकवाड, मी तर कोर कमिटीमध्ये आहे. किती वर्षापासून तुम्ही जोडलेले आहे? मी 2 वर्ष झालेले आहे. उद्दिष्ट काय चालू करण्यासाठी जेणेकरून या उपक्रमाविषयी आता हे जे नदीचा जो कचरा जमा झालेला आहे त्यासाठी आपण व्हॉलेंटियर्सला बोलून कॉलेजच्या NSSच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून टोटल 3000 पेक्षा जास्त क्राऊड आज दिसत आहेत आणि सगळ्यांनी म्हणजे पूर्णपणे काम केलेलं आहे व्यवस्थित. आजूबाजूचा कसला प्लॅस्टिक वगैरे गोळा करून, त्याच्या आधी आपण ट्रॅश रोप लावला होता, त्याच्यात कितीतरी टन कचरा आपण गोळा केलेला आहे. लोक खूप आनंदाने येतात. ते आपल्या मुळा मोठ्या नदी, जी पुण्यातली एवढी मोठी नदी आहे, त्यासाठी प्रसिद्धात खूप आवडीने ते याच्यासाठी सहभागी राहतात ते. आणि खूप कॉलेजचे व्हॉलेंटियर्स तसेच NSSचे विद्यार्थी तसेच छोट्या PMCच्या विद्यार्थी जे छोटे छोटे स्कूल्स आहे ते पण इथे येऊन इनिशिएटिव्ह घेतात. फार महत्त्वाची असते. नाव सांगा. देविका. शाळा महाविद्यालयाच्या शिक्षकांचा सुद्धा मी पुण्याची. सहभाग आपल्याला इथं पाहायला वर्षापासून सहभागी होत आहे? हे माझं 2nd इयर आहे. मागच्या वर्षी आम्ही इथेच पथनाट्य केलं होतं आणि यावेळेस आम्ही इथे व्हॉलेंटिअरिंग करतोय. अनुभव कसा आहे एकंदरीत या उपक्रमाचा? काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? खूपच छान, खूप छान अनुभव आहे मला. म्हणजे 2nd टाईम मी याच्यामध्ये पार्टिसिपेट झाली आहे आणि नदीसाठी काहीतरी, निसर्गासाठी काहीतरी करायला भेटते, ह्याचा खूपच छान एक अनुभव आहे. लोकांना काय आवाहन करायच्या माध्यमातून किंवा काय संदेश द्याल? नदीमध्ये सतत एकंदरीत सगळेच लोक कचरा टाकतात, सो ते टाकू नये. आपलाच निसर्ग आपण घाण करू नये. पण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपण आपली नदी स्वच्छ ठेवायला हवे. आपण कुठले कचरा, ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून आणि जो आपण कचरा करतो तो असा बाहेर नदीमध्ये न टाकता तो नीट आपल्या इथे कचरा गाडी येते तिथे देऊन त्याचं नीट विघटन केलं पाहिजे, असा संदेश द्यायला आवडेल.